मसाला मंडळ, प्रादेशिक कार्यालय मुंबई आणि कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळद पिकासाठी उत्तम कृषी पद्धती आणि स्वच्छ हळद प्रक्रिया या विषयावर एक दिवसीय शेतकरी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी मुंबई मसाले बोर्डाचे विस्तार सहाय्यक किशोर कुमार यांनी स्पाइसेस बोर्डाचे कार्य, उद्देश 52 विविध स्पाइसेस बोर्डमध्ये समाविष्ट आहेत। तसेच 26 राज्यांमध्ये हे बोर्ड कार्य करत आहे व स्पाइसेस पार्क, हळदीचे बॉयलर, पॉलिशर व त्याकरता असलेल्या अनुदानाविषयी माहिती दिली आहे। बाळासाहेब ठाकरे हळद हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तंत्र अधिकारी यांनी भौगोलिक मानांकन असलेली वसमत हळद, त्यांची काही उदाहरणं, हळदीच्या विविध वाणाचे महत्त्व व त्याची लागवड करण्याची पद्धत, चांगल्या स्वच्छता पद्धतीने हळद प्रक्रिया ज्यामध्ये जागेची निवड, बियाणे आणि लागवड साहित्य, लागवडीसाठी पीक व्यवस्थापन व कीटकनाशक वापरताना घ्यायची काळजी या विषयावर सविस्तर माहिती दिली। यावेळी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून हळद उत्पादने कसे वाढवायचं, त्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा। दर दिवशी माणसाला 10 ग्रॅम प्रति दिवस प्रति व्यक्ती हळद लागते। हे प्रमाण आपण 20 ग्रॅम प्रति माणशीवर नेऊ शकल्यास जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरेल। त्याकरता आपण योग्य हळदीचे व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। उद्यान विद्याविषय विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी मार्गदर्शन करताना हळदीचे प्रकार, महत्त्व, खाण्याची हळद, देशातील हळदीची लागवड आणि उत्पादन, हिंगोली जिल्ह्याचे वर्षनिहाय लागवड क्षेत्र, उत्पादकता वाढवण्याची सूत्र, हवामान सरासरी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानामध्ये पिकाची वाढ चांगली होते, चुनखडीयुक्त जमीन लागवडीकरता टाळावी, माती परीक्षण, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, योग्य बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया, जमीन चुनखडीयुक्त जमीन टाळावी, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, लागवडीची वेळ, तणनाशकाचा वापर, एकात्मिक खत, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच मागील 4 वर्षापासून हळदीच्या भावामध्ये चढउतार होतोय, त्याकरता शेतकऱ्यांनी चांगली प्रतीच्या हळदीचं उत्पादन घेणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अतुल मुराई व आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केलं। तालुका कृषी अधिकारी महादेव कुंभार, संजय शिंदे, मसाले विस्तार प्रशिक्षणार्थी सूरज गमरे तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावातील हळद लागवड शेतकरी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।